मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तो व्हिडिओ पाहून आपणही डोक्याला हात लावाल। चोरी करण्यासाठी आलेल्या चोराचं पुढे काय झालं ते पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक चोर मोबाईलच्या दुकानात चोरी करण्यासाठी येतो। आतमध्ये आल्यानंतर तो दुकान मालकाला हात देखील मिळवतो। यानंतर तो दुकानदाराला मोबाईल नवीन घ्यायचा आहे, यासाठी मोबाईल दाखवा असं सांगतो। दुकानदार देखील त्याला 2 मोबाईल काढून देतो, परंतु चोराच्या मनात काही वेगळंच असतं। यातला पसंत नाही, दुसरा आणखी एक दाखवा असं तो दुकानदाराला सांगतो। दुकानदारही त्याला एक लेटेस्ट मोबाईल काढून देतो। चोराने मात्र ठरवलंच होतं की यापैकी एक तरी मोबाईल चोरायचाच आहे, परंतु या चोराची चाल दुकानदार आधीच ओळखलेला असतो। त्या दुकानदाराच्या हाताजवळ एक रिमोट असतो। तो दरवाजा लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी मदत करतो आणि तो दुकानदार रिमोटचं बटन दाबून दुकानाचा दरवाजा लॉक करतो। मात्र या गोष्टीची कल्पना चोराला नसते। काही क्षणातच चोर इकडे तिकडे बघतो आणि मोबाईल घेऊन पळ काढतो। आणि हेच त्याच्या अंगाशी येतं, कारण जसा तो दरवाजाजवळ जातो तर दरवाजा उघडतच नाही, कारण दरवाजा ऑलरेडी लॉक झालेला असतो। इथे मात्र त्या चोराची फजिती होते। हा चोर सरळ तो मोबाईल दुकानदाराकडे आणून देतो। मात्र यानंतर दुकानदाराने त्याच्यासोबत काय केलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।